यानंतर लगेचच आपण पुढच्या वक्त्यांना घेत आहोत. माननीय स्नेहल चोरडिया यांच्याबद्दल सांगायचं तर त्या उत्तम गायिका आहेत, उत्तम कथ्थक भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. पण मध्येच त्यांना असं वाटलं की आपण ह्या सगळ्यापेक्षा आता सामाजिक कार्य करायला लागावं, म्हणून त्या रोटरी क्लब इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष झाल्या. एका वर्षात 28 लाख रुपयांची मदत विविध गरजू स्त्रियांना केलेली आहे की महाराष्ट्रातल्या सर्व दुर्गम भागांमध्ये इनरव्हील क्लबच्या माध्यमातून त्या वंचितांच्या संपूर्ण विकासासाठी कार्यरत राहण्याचा त्यांचा ध्यास आहे. आपलं या ठिकाणी स्वागत आहे. थँक्यू सो मच. भारतीय मंच आणि मी भारतीय ह्या कल्पनेने आणि ह्या संकल्पने आज मी इथे उभी आहे. एक थोड्याशा वेगळ्या रीतीने आपण सुरुवात करूया. तुम्ही सगळेजण मला साथ देणार? हां, सगळ्यांनी डोळे मिटून घ्यावेत. आत्तापर्यंत भरपूर उजेड बघितलेला आहे. 2 मिनिटं आपण आपल्या श्वासाला धन्यवाद देऊया. कारण की जर तुमचा श्वास जर असेल ना, तरच तुम्ही भारताची, राष्ट्राची ह्याची तुम्ही काय करू शकाल? सेवा देऊ शकाल. तर त्या श्वासाला धन्यवाद आपण करूयात. 2च मिनिटं फक्त घेणार आहोत. सगळेजण एकदम डोळे बंद, चेहऱ्यावर एक हास्य येऊ द्या आणि संकल्प, जी शपथ आपण घेतली आहे, मी राष्ट्राचा आहे आणि राष्ट्र माझा आहे. मी राष्ट्राचा आहे आणि राष्ट्र माझा आहे. त्या डोळे बंद करताना त्या हुतात्म्याला आपण आठवण करूयात की ज्यांनी खरंच त्यांचं आयुष्य आपलं बलिदान करून दिलेलं आहे, केवळ आणि केवळ मात्र या राष्ट्रासाठी. आणि या राष्ट्रासाठी जेव्हा समर्पक भाव आपले येतात, त्यावेळेला आपली मनस्थिती ती दृढ पाहिजे आणि राष्ट्राबद्दल आपला विश्वास पाहिजे. एक ओंकार श्वासाला आपल्या नाभी चक्रापासून तर सहस्रार चक्रापर्यंत त्या सगळ्यांना धन्यवाद. त्या सैनिकांना आज सुद्धा ज्या बॉर्डरवर आपल्यासाठी, आपल्याला संरक्षण मिळावं, आपण सुरक्षित राहावं, त्यासाठी धडपड करत आहेत, त्या सगळ्यांना आपल्या डोळ्यासमोर आणून त्यांना सगळ्यांना धन्यवाद देऊयात. ह्या पूर्ण ब्रह्मांडला धन्यवाद देऊयात. ज्या वेळेला तुम्ही धन्यवाद आणि ज्या वेळेला तुम्ही आभार व्यक्त कराल ना, त्यावेळेला तुमची महत्त्वाकांक्षा आणि तुमच्या स्वप्नाला भरारी देणारं कोणीही थांबू शकत नाही. तुमच्या पंखांना तो बळ येईल की जिथे तुम्ही उंच भरारी घेऊन तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि राष्ट्रासाठी तुम्ही काहीतरी करू शकाल. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. ओके, सुरुवात करूया. सगळे माझे इथे सगळे थोर व्यक्ती बसलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या राष्ट्राबद्दल काही ना काही सांगितलेलं आहे आणि सगळ्यांनी सगळं ऐकलेलं आहे. पण मलाही कळतंय की ऐकणाऱ्यांची, श्रोत्यांची कॅपॅसिटी किती आहे आणि ती कॅपॅसिटी आपण आपल्याला मर्यादा, आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीने शिकवलेलं आहे की आपण आपल्या मर्यादामध्ये राहणं अतिउत्तम आहे. तर मी थोडीशी जी माझी संकल्पना आहे आणि मी जे काही काम करत आहे, मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या शारीरिक रीतीने आपण आपल्या समाजाला काही ना काही देत असतो, है ना. आपण आपल्या कर्माने, आपल्या कार्याने आपण देत असतो. पण मानसिक रीतीने आता ती जी वेग जी आहे ना, पाश्चात्य संस्कृतीला ज्याला आपण सेवन केलेलं आहे आणि त्या पाश्चात्य संस्कृतीला सेवन करताना ह्या मुलांच्या मनावर, ह्या मुलांच्या डोक्यावर डिप्रेशनमध्ये जात आहेत. तर मेंटल हेल्थवर जर आपण जास्त काम केलं तर मला असं वाटतं की आपण तिथे योग्य रीतीने आपण आपल्या राष्ट्राला जगू शकतो असं मला वाटतंय. बरोबर आहे ना? मला आवाज येत नाहीये. बरोबर आहे. ओके, थँक्यू. सारे जहां से अच्छा हिंदोसिता हमारा, हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा. 3 एप्रिल 1984 हा तो ऐतिहासिक क्षण.
त्याच रीतीने आपण जेव्हा म्हटलो की आपण हा राष्ट्र माझा आणि मी राष्ट्राचा, ह्या संदर्भाने जेव्हा आपण म्हणतो, तर आपण जेव्हा आपलं म्हणतो त्यावेळी तो सार्वजनिक गोष्टी तिथे पातळीवर पोचतात आणि दुसऱ्यांवर निर्भर राहतो. पण जेव्हा कुठलीही गोष्ट माझी म्हणतो त्यावेळेला देशाचे संरक्षण, तेव्हा त्या देशाची सर्व भूमाता, तेव्हा त्या देशाचं स्वाभिमान किंवा त्या देशातल्या प्रत्येक घटकातील पर्यावरण असो, जलशुद्धीकरण असो, नदी नाले असो किंवा देशाची सर्वस्व जबाबदारी ही माझी आहे, हे उत्कंठ हे आपल्या श्वासामधनं निघायला पाहिजे. आणि देश माझा आहे म्हणून आपण घेतो, जशी की आपण आपल्या घराची जबाबदारी. माझं घर म्हटल्यानंतर तिथे आपण कुठलीही गोष्ट जबाबदारीने करत असतो. माझे आई वडील, मुले माझे हे म्हणालो की आपण सर्वस्व त्यांची काळजी घेतो आणि त्यांचा अपमान होऊ देत नाही. पण श्रोत्यांनो, मला असं म्हणायचं आहे की आत्ताच्या काळामध्ये 1 डिसेंबरला ॲनिमल फिल्म रिलीज झाली होती. ऐकलंय सगळ्यांनी? 1 डिसेंबरला ॲनिमल फिल्म रिलीज झाली होती आणि त्याच फिल्म इंडस्ट्रीने आपण त्यावेळेला रणवीर कपूर यांना आपण म्हटलं की रणवीर कपूर ही युवा पिढीनं त्याला असं का बरं केलंय, आपण मागे फार बोलत बसलो है ना. मागे बोलण्यामध्ये काहीही कष्ट लागत नाही, पण तिथे समोरे जाऊन जेव्हा आपण आपला आवाज तिथपर्यंत ऐकवतो ना, त्यावेळेला आपली खरी धाडसाची किंमत कळते. आता त्या ॲनिमल फील्डमध्ये आपण असं म्हटलं की युवा पिढी बिरकत चालली आहे ॲनिमल फील्डमध्ये, पण त्याच फिल्म इंडस्ट्रीने आपल्याला सॅम ही मूवी दिली. त्याला व्ह्युअर्स किती हो? ॲनिमल फिल्मला व्ह्युअर्स किती, सबस्क्रायबर किती? आपण काय ऐकायला पाहिजे आणि आपल्याला काय ग्रहण करायला पाहिजे आणि आपण काय सेवन करायला पाहिजे ही गोष्ट जर तुम्हाला कळाली नाही तर मग काय उपयोग आहे मी राष्ट्राचा आणि राष्ट्र माझं म्हणण्यात? तर तुम्हाला कळायला पाहिजे की आपण कोणत्या दिशेने जायला पाहिजे. दिशा तर तुम्हाला चारही दिशाने तुम्हाला ओतप्रोत करत आहे, तुम्ही चारही दिशाने व्हायला तयार आहात. पण खरी दिशा काय आहे? जेव्हा तुमचं अनुकरण आणि ज्या वेळेला तुम्ही ते ऐकून आपल्याला फक्त हिरो जो आहे ना त्याला आपल्याला जास्त व्ह्यू बघायला, कारण की तो आपला एक चाहतेकार असतो, तो आपल्याला आवडत असतो आणि म्हणून त्याची फिल्म बघायला आपल्याला आवडते. आणि त्याच फिल्म इंडस्ट्रीने जेव्हा सॅम ही मूवी काढली त्यावेळेला व्ह्युअर्स नाही हो, एकाच वेळेला रिलीज झालेली फिल्म आहे ही. आता इथे बसलेल्या श्रोत्यांपैकी मला माहिती आहे की ते तुमचं प्रेम करून तुम्ही जगत आहात. मी ब्रिगेडियर सर ना सर, ज्या वेळेला ह्यांच्या भाषणामध्ये इथे बसलेल्या सगळे श्रोता जे आहेत ना त्यांच्यामध्ये ते राष्ट्रामध्ये जिवंत दिसत आहे, राष्ट्राबद्दलचं प्रेम जे आहे ते जिवंत दिसत आहे आणि म्हणून तुम्ही आज इथे उपस्थित आहात आणि एवढं शांतपणे तुम्ही ऐकत आहात. पण आपण कुठपर्यंत धावणार आहोत? आपल्या मागच्या पिढीने काय करायला पाहिजे? ज्या वेळेला तुम्ही इथे स्टुडंट्स आता इथे कमी दिसतात कारण की त्यांची जेवणाची वेळ झालेली आहे, पण मुलांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरनं तुम्हाला काय घ्यायचं आहे, कितपत तुमचा वेळ त्याच्यामध्ये घालवायचा आहे आणि त्या मोबाईल मधून आपल्याला नेमकीच त्या चाळणीने आपण जेव्हा गहू चालतो किंवा हे चालतो ना तर वरती चांगलं राहतात आणि खराब खाली राहतं. तर त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग कसा करावा आणि तुम्ही तुमच्या राष्ट्रासाठी काय द्यायला पाहिजे ही दिमत आपल्या आतमध्ये पाहिजे. हे तुम्ही स्वप्न आता लहान असतानाच बघायला पाहिजे आणि ते स्वप्न बघण्यासाठी तुम्ही फार नशीबवान आहात की असे हे करणारा ग्रुप तुमच्यासाठी कायमच साहित्याचे संमेलन घेऊन येतात आणि राष्ट्रासाठी तुम्हाला ओतप्रोत करत आहे आणि तुमच्या आतमध्ये तुमच्या हृदयामध्ये तो बीज रोपण करत आहे की तुम्ही राष्ट्रासाठी समाजासाठी काहीतरी देणं लागतं. माझी कविता आहे ते मी तुमच्या समोर पेश करणार आहे, कारण की देश कसा आहे काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सुजलाम आहे, सुफलाम आहे, पवित्र आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आहोत है ना, ऐकत आहोत, त्याला गात आहोत. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. किती सुंदर गायलेलं आहे. पण काय आपण ते गाताना त्या वेळेची आपली भावना जी आहे ती भावना कितपत, ती श्रद्धा, तो विश्वास कितपत आहे ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. आणि तो विचार न केल्यामुळे आपण
भ्रष्टाचाराकडे वळतो. सर मला असं म्हणायचं आहे, जर इथं कोणी ॲडव्होकेट असेल किंवा इथे कोणी जज असेल किंवा काही असेल, तर आपण पाश्चात्य संस्कृतीला जसं आपण सेवन करत आहोत, फार वेगाने आपण सेवन करत आहोत, तर त्यांच्या कायद्यालाही लागू करावं. कारण की रस्त्यावर पडलेल्या ॲक्सिडेंटच्या माणसाला तडफडत बघताना आपलं रक्त खवळतो, पण तिथे जाऊन त्याची सेवा करण्यात, त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी तयार होत नाही, बिकॉज पोलिसांना भरपूर उत्तर द्यावे लागतात. तो माणूस मरून जातो, तो माणूस इथे मरून जातो. आणि एका क्षणाची, एका वेळेची गरज असते, आणि तो क्षण जर निघून गेला तर आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही. वो चंद कागज के टुकड़े ही थे जिनका नाम बदलकर इंसानों ने पैसा रख दिया. आज वही कागज के टुकड़े इंसानों को बदल दे रहे हैं. पैरों की लोच और छोटी सोच इंसानों को आगे बढ़ने नहीं देती. टूटी कलम और गैरों से जलन हमें हमारा भाग्य लिखने नहीं देती. काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देती. अपना मजहब ऊंचा और गैरों का ओछा, ये सोच हमें इंसान बनने नहीं देती. दुनिया में सब कुछ मिल जाती है दोस्तों, दुनिया में सब कुछ मिल जाता है दोस्तों, केवल अपनी ही गलती नहीं मिलती. आम्ही चुकत आहो आणि आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, हा आपण विचारच करत नाही. आपला कायम बोट समोर असतो, तो चुकला आहे, है ना. भगवान से वरदान मांगा था कि दुश्मनों से पीछा छुड़वा दो, अचानक दोस्त कम हो गए. जितनी भीड़ बढ़ रही है दुनिया में, उतने ही लोग अकेले पड़ते जा रहे हैं. कितने अजीब है ना दोस्तों, सारे खिलौनों को छोड़कर इंसान जज्बातों से खेलता है. किनारे पर तैरने वाली लाश को देखकर ऐसा लगा बोझ शरीर का नहीं, सांसों का था. तारीख 1000 साल में इतनी सी बदल गई कि दौर तब पत्थर का था, अब इंसान पत्थर के हो गए. का असं बोलावं लागतं, पण आजही मी जेव्हा बघते ना, माणुसकी आहे, पण ती कुठेतरी अलिप्त, फार छोट्या प्रमाणामध्ये राहिली आहे. आणि मी सदाशिवकर आणि सदाशिव पेठेमध्ये एंट्री झाल्यावर तुम्ही चहा घेणार का, आजही तोच वाक्य प्रसिद्ध आहे. तुम्ही चहा घेऊनच आले असतील, नाही का. तर अशा रीतीने आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ह्याचा दृष्टिकोन जर आपल्यामध्ये असलं, तर आपण ह्या युवा पिढींना विचारपूर्वक त्यांनी पाऊल टाकलेच पाहिजे. राष्ट्र माझा, मी राष्ट्राचा, हा विचारच खूप समर्पक आहे. स्वातंत्र्याची भावना जोपर्यंत माझ्या मनात जागृत होत नाही, तोवर मी 100% झोकून देऊन प्रयत्न करणार. आणि हा देश माझा ही भावना जो तर प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये प्रबळ होणार नाही, तोवर आपला देश प्रगतीपासून दूरच राहिला. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की भारत हीच माझी जन्मभूमी आहे, भारत हीच माझी कर्मभूमी आहे. आणि मला माझा देश स्वर्गाहूनही प्रिय आहे. मीच भारतीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि थोडंसं आपल्याला एवढंसं हाताला लागलं, एवढंसं हाताला भाजलं की आपल्याला हाय हू होतं. त्या सैनिकांना ज्यांनी आपलं एवढं रक्त वाहिलं आहे, काय परिस्थिती असेल त्यावेळेला, काय त्यांना त्यांच्या जीवाची काहीच काळजी नव्हती का हो, त्यांच्या प्राणाची असेल ना. त्यांना त्यांच्या परिवाराची काही काळजी नव्हती का, असेल ना. पण त्यांना सगळ्यात पहिली आपला देश आठवला की एवढ्या जनतेला मी सुरक्षित ठेवू शकतो. आणि ज्या वेळेला तुम्ही भारतीय सेवक म्हणून काम कराल, ज्या वेळेला मी भारतीय सेवक आहे आणि मी भारतीय नोकरीदार आहे, मी भारत हा माझा जो समाज आहे त्याच्यामध्ये मी नोकरी करत आहे, ज्या वेळेला तुम्ही तो एक श्वास घ्याल ना, त्यावेळेला तुम्ही खरंच भारतीय मानले जाणार. आणि भरपूर माझ्या पहिली सगळ्या श्रोतांनी भरपूर छान बोललेलं आहे, वक्तांनी खूप सुंदर बोललेले आहेत. पण आपला भ्रष्टाचार आणि बिस्कटलेला देश आता बघण्याची इच्छा राहिलेली नाही हो. का पहिल्यापासून आपल्याला भारतीयांना फितूर, कोणी
काहीतरी कोणातरी राज्यामध्ये एक व्यक्ती असा असतो की ते आतमधलं सगळं जी चेन आहे तो तिथे जाऊन उघडणार. ती जर युनिटी आता दोन तीन वक्तांकडनं आपल्याला ऐकायला आलं की आपल्यामध्ये युनिटी नाहीये, नाहीतर आजही आपला देश नंबर 1 होईल. एकनाथ शिंदे राष्ट्रगीत आपल्याला महाराष्ट्र माझा गर्जना जय जय महाराष्ट्र माझा, आता हे आपल्याला राष्ट्रगीत होणार आहे. आणि ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे सगळे आपल्यासाठी धडपड करत आहेत. पण त्यावेळेला ते दुर्मिळ ठिकाणी दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन ते कितपत काम करणार. काहीतरी आपली जबाबदारी आहे. म्हणून मी माझ्या संस्थेच्या वतीने मला अध्यक्षपद मिळालेलं आहे आणि माझ्या आईकडनं आईचं जे स्वप्न आहे की तू माझ्यापेक्षाही खूप मोठी हो, त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आज मला हे मंच मिळालेला आहे. आणि मी धन्यवाद देते मायाताईंना की त्यांनी माझं भाषण ऐकलं आणि आज मला हे त्यांनी बोलवलं आहे. आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट प्रमुख अतिथी म्हणून स्टेज मिळालेला आहे, मंच मिळालेला आहे. पण असा मंच जिथे मला माझ्या राष्ट्राबद्दल काहीतरी अभिमानास्पद जे सांगायला मिळत आहे, हा मंच मी कधी विसरू शकणार नाही. आणि ह्या मंचाला प्रणाम आहे, या मंचाला आणि इथे उपस्थित सगळ्या मान्यवरांना माझा सल्यूट आहे हृदयापासून. थँक्यू, यू आर डुईंग अ वंडरफुल जॉब. आणि फक्त हे सांगते, राईट अँड ड्युटीज गोज हँड इन हँड. तर भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य आणि आता असलेला डिजिटल स्वातंत्र्य पण या सगळ्या स्वातंत्र्याच्या मुळाशी अधिरेखित ती जबाबदारी म्हणजे आपला कर्तव्य. आपलं कर्तव्य काय आहे ते तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर प्रत्येकाने पक्के ध्यानात ठेवावं. विचार स्वैराचार असावा, पण विचार कसा असावा? आपल्या राष्ट्रासाठी असावा, आपल्यासाठी असावा. आणि ज्यावेळी आपण छान ना शारीरिक मानसिक दृष्टीने, त्यावेळेला तुम्ही काळजी घेऊ शकणार आपल्या राष्ट्राची. म्हणून पहिली स्वतःची काळजी घ्यायला शिका आणि भ्रष्टाचारांकडनं कुठेतरी लांब व्हा. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर कॉलिंग मी. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.